महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये कॉपीला आळा घालण्यासाठी कडक पावले उचलली आहेत। याच पार्श्वभूमीवर मंडळाकडून कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत असून राज्यातील सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे सक्तीचे करण्यात आले आहे। आता केवळ परीक्षा केंद्रांच्या प्रवेशद्वारावरच नव्हे तर परीक्षेच्या प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे असणे बंधनकारक असणार आहे। या निर्णयाची अंमलबजावणी सध्या युद्ध पातळीवर सुरू असून आतापर्यंत 90% परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहे। ज्या परीक्षा केंद्रांवर अद्याप सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नाहीत त्या केंद्रांना तातडीने काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तसंच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या केंद्रांवर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही शिक्षण मंडळाने दिला आहे। दरम्यान शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 साठी 12वीच्या परीक्षा 10 फेब्रुवारी पासून तर 10वीच्या परीक्षा 20 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहेत। या परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी यंदा सीसीटीव्ही सक्तीवर विशेष भर देण्यात आला आहे। सध्या मंडळाकडून राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांची कडक तपासणी सुरू असून ज्या केंद्रांवरील प्रत्येक परीक्षागृहात सीसीटीव्ही कार्यान्वित असेल त्यांनाच परीक्षेची मान्यता दिली जाणार आहे। सीसीटीव्ही नसलेल्या केंद्रांची मान्यता रद्द होण्याची शक्यता असल्याने शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मोठी धावपळ सुरू आहे। याच अनुषंगाने पुणे येथील राज्य मंडळ कार्यालयात नुकतीच सहविचार सभा पार पडली। या बैठकीत परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांच्या अदलाबदलीवर चर्चा करण्यात आली। सर्वच केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची बदली करण्याऐवजी ज्या केंद्रांवर सीसीटीव्ही सुविधा उपलब्ध नाही फक्त अशाच केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी असा प्रस्ताव यावेळी मांडण्यात आला आहे। या प्रस्तावामुळे यंत्रणेवर अनावश्यक ताण येणार नाही आणि संवेदनशील परीक्षा केंद्रांवर अधिक कडक लक्ष ठेवता येईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। एकूणच यंदाच्या 10वी 12वीच्या परीक्षा कॉप्याशिवाय पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडाव्यात यासाठी शिक्षण मंडळ सज्ज झाल्याचं चित्र आहे।